अमर रहे मंगेश कालोखे अमर रहे. मंगेश कालोखेला न्याय मिळालाच पाहिजे. मंगेश कालोखेला न्याय मिळालाच पाहिजे. अमर रहे मंगेश कालोखे अमर रहे. उरण शिवसेनेतर्फे आज रविवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. मंगेश काळोखे अमर रहेच्या घोषणा देत शिवसैनिकांनी खोपोलीतील शिवसैनिक मंगेश काळोखेच्या हत्येचा निषेध केला. यावेळेस जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी मागणी केली की आरोपींवर मोक्का लावा, फास्ट ट्रॅकवर खटला घ्या, निवडणुकीत पडलो म्हणून हत्या करणे गैर आहे. यामागील सूत्रधारांचा शोध लावून त्यांना अटक करा. हे आंदोलन शिवसैनिक मंगेश काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोट नाका राघोबा मंदिर उरण येथे जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी हत्येचा निषेध करून उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी यांना निवेदन देण्यात आले. यावेळेस शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवकाचे पती मंगेश कालोखे यांच्या कार्यकारी निर्गुण हत्या केलेली आहे. त्या घटनेचा सर्वाधिक निषेध होणच आहे. कारण समाजकारण करताना, राजकारण करत असताना जीव घेणं, हल्ला करणं हे अति चुकीचं आहे. आणि जे देवकर मंडळी आहे, जवळजवळ 8-10 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्यावरती अटक करून न थांबता त्यांच्यावरती मोकाची कारवाई झाली पाहिजे. आणि या घटनेचे जे सूत्रधार आहेत ते सूत्रधारांना सुद्धा अटक केली पाहिजे. ज्यांची FIR मध्ये नाव आहेत त्यांना अटक केली पाहिजे. आणि ही मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरात लवकर यांना फाशी शिक्षा ठोठवली पाहिजे आणि लवकर फाशी दिली पाहिजे. कारण रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल तर अशी घटना घडतच नाही. राजकीय एवढ्या त्वरित म्हणजे इलेक्शन झाल्या लगेच इलेक्शनला पडलो आणि म्हणून त्याचा जर का बदला जर का पुन्हा घेत असतील तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून अशा नराधमांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला मागणी आमची की लवकर त्यांची मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि जे सूत्रधार आहेत त्याच्या मागचे त्यांचा शोध घेऊन त्या त्वरित अटक करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.